थोडासा वेळ देऊया. ते नॉर्मल झाले ना की आपण कॉल करते. मग तोपर्यंत काय आपण फक्त देवाचा धावा करत बसायचं? नाही मम्मा, फक्त थोडा पेशन्स ठेवायचा. तेच नाही जमत आहे ना मला रिया, नाही जमत आहे मला पेशन्स ठेवायला. मी खरंच चुकले. त्यांना रात्री मी जाऊच द्यायला नको होतं. काय रात्रीचे गेले, कुठे असतील, सुखरूप असतील की नाही, काहीच कळवावंसं वाटलं नाही त्या दोघांना. मला काय वाटतं माहितीये, प्रॉब्लेम त्यांचा नाहीच आहे. तुला हायपर टेन्शन होत आहे कारण तू सकाळपासून काही खाल्लेलं नाहीयेस. तू आधी थोडासा ब्रेकफास्ट कर. तुला औषधं पण घ्यायची आहेत ना. रिया मला खरंच नकोय. मग खरंच नकोय बाळा मला. मग औषधं नाही घेतलीस तर आजारी पडशील ना. बरं होईल मी आजारी पडले तर. त्यानिमित्ताने दोघं घरी तरी परत येतील. आणि दादा आणि वहिनीला हे कळलं की तू काहीच खात पित नाहीयेस, औषधं घेत नाहीयेस, तर कसं वाटेल त्यांना? आवडणार आहे त्यांना हे. मी एक काम करते मम्मा, मी दादा आणि वहिनीचा ऍड्रेस शोधून काढायचा प्रयत्न करते. तुला जमेल? हो खरंच त्यांना शोधून काढशील तू रिया? हो मम्मा, मी करते काहीतरी. यू डोंट वरी. पण एका अटीवर, तू ब्रेकफास्ट करायचा आहेस, औषधं घ्यायची आहेस आणि थोडा आराम करायचा आहेस. थँक्यू. घरावर एखादा कठीण प्रसंग आला की घरातली लहान मुलं सुद्धा किती मोठी होतात. मम्मा, आता अजिबात रडायचं नाही. पटकन खाऊन घे. मग आपण परत एकदा दादा वहिनीला फोन करून बघूया. सॉरी सर, इज देयर एनी प्रॉब्लेम? नो प्रॉब्लेम. ॲक्च्युली काय ना, मी जरा तुमच्या नावामध्ये ना कन्फ्यूज आहे. देवांश जहागीरदार, राईट? म्हणजे हे तेच ना, जहागीरदार इंडस्ट्रीचे MD. हो माय गॉड, सिरियसली आय कांट बिलीव्ह दिस. म्हणजे तुम्ही खरंच देवांश जहागीरदार आहात? अहो, ही आश्चर्य वाटण्यासारखीच गोष्ट आहे ना. आणि सिरियसली तुम्ही खरंच जॉब शोधताय? हा, आय मीन मला गरज आहे जॉबची आता सर. अहो मिस्टर जहागीरदार, ही ज्युनियर लेवलची पोस्ट आहे, तुमच्या योग्यतेपेक्षा खूपच कमी, आणि तरी पण तुम्हाला हा जॉब करायचा आहे? सर, आय अंडरस्टँड युअर पॉईंट, पण पोस्ट जरी ज्युनियर लेवलची असली तरी मला त्या पोस्टवर काम करण्यात काहीच हरकत नाही. तुमची जरी हरकत नसली तरी आमची हरकत आहे ना. आम्हाला आमची कर्टसी जपायला हवी. आणि समजा देवांश जहागीरदाराला ज्युनियर मॅनेजरची पोस्ट दिली आणि जर का ही गोष्ट माझ्या सिनियरला कळाली तर माझी काय खैर नाही. सर,